श्री गजानन महाराज संस्थान येथे हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात। मात्र संस्थानच्या मुख्य गेट बाहेर काही दुकानदारांकडून आणि नागरिकांकडून सर्रास कचरा टाकला जात असल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे। मुख्य प्रवेशद्वाराबाहेर प्लास्टिक, पाण्याच्या बॉटला, खाद्यपदार्थाचे अवशेष व इतर कचरा रस्त्याच्या कडेला पडलेला दिसून आलाय। विशेष म्हणजे नगर परिषदेची कचरा गाडी नियमितपणे येऊन कचरा उचलत नसल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते। तरीही काही दुकानदार आणि नागरिकांकडून उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच असल्याने हा प्रश्न उपस्थित होत आहे की अशा पवित्र ठिकाणी अशा प्रकारचे कचरा टाकणे योग्य आहे का? देशभरातून येणाऱ्या भाविकांसमोर शेगावची प्रतिमा स्वच्छ आणि सुंदर राहावी यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे मत भाविक व्यक्त करत आहे। स्थानिकांकडून मागणी करण्यात येत आहे की मुख्य गेट परिसरात अधिक कचरापेट्या बसवाव्यात, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, दुकानदारांना स्वच्छतेबाबत कठोर सूचना द्याव्यात। संतांची नगरी म्हणून ओळख असलेल्या शेगावमध्ये स्वच्छता राखणे ही फक्त प्रशासनाचीच नाही तर प्रत्येक नागरिक आणि दुकानदाराची जबाबदारी असल्याची भावना भाविकांकडून व्यक्त होत आहे। अकोला जिल्हा प्रतिनिधी वर्षा फुसे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।